ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपला परमेश्वर हा दयाळू परमेश्वर आहे। त्याचबरोबर परमेश्वराची कृपा ही अगणित आहे। परमेश्वराचं प्रेम हे सर्वत्र पसरलेलं आहे। परंतु परमेश्वराचे मार्ग कधी कधी आपल्याला समजत नसतात। कधी कधी परमेश्वर कुठल्या मार्गाने आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो, परमेश्वराची नक्की इच्छा काय असते हे याचा आपण अंदाज लावू शकत नाही। कधी कधी आपल्या बुद्धी पलीकडे देखील जाऊन सुद्धा आपल्याला परमेश्वराचा मार्ग कधी समजण्यासाठी कठीण जात असतात। परंतु परमेश्वर जे काही करतो ते आपल्या हितासाठी करत असतो। त्यामध्ये परमेश्वराचा चांगलाच हेतू असतो। म्हणून कुठल्याही व्यक्तीचा नाश व्हावा अशी परमेश्वराची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करून त्याच्याकडे यावं, त्याच्यावरती प्रेम करावं अशी परमेश्वराची इच्छा आहे। आजचं पहिलं वचन आपला सुंदर प्रकारे सांगत आहे की ज्या परमेश्वराने इस्रायल लोकांना पनिश करण्यासाठी एक शिक्षा म्हणून विषारी साप पाठवलेले होते, ज्या सापाच्या चावण्यामुळे अनेक इस्रायल लोक आजारी पडलेले होते, आणि तोच व्यक्ती तोच परमेश्वर मोशेने केलेल्या प्रार्थनेमुळे एक नवीन मार्ग दाखवतो। तो एक मोठा खांब उभारण्यासाठी सांगतो आणि तेथे सापाचं चिन्ह लावण्यासाठी सांगतो। आणि जी कोणी व्यक्ती जी सापाने चावलेली आहे, जी आजारी झालेली आहे, जी व्यक्ती त्या सापाकडे पाहणार आहे, त्या व्यक्तीला नवजीवन मिळणार आहे। त्या व्यक्तीमधून ते विष पूर्णपणे नष्ट होणार आहे। परमेश्वर एका शब्दाने ते विष काढू शकला असता, परंतु परमेश्वर मोशेला हे करण्यासाठी सांगत आहे, कारण याची पूर्णता नवीन करारामध्ये झालेली आहे। नवीन करार जणू काही जुन्या करारामध्ये लपलेला होता, आणि जे काही परमेश्वराने केलेलं आहे त्याची पूर्णता, त्याचं चॅप्टर पूर्णपणे आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कंप्लीट किंवा पूर्ण झालेला आहे। प्रभू येशू ख्रिस्त आज क्रूसावरती टांगलेला आहे। आज पापाच्या विषाणूमुळे आपण ग्रासलेलो आहोत। जुन्या करारामध्ये विषारी सापाच्या चावण्यामुळे आज इस्रायल लोक आजारी झालेले होते। आज विषारी साप म्हणजेच हे पाप आहे। विष म्हणजे पापाचं विष आहे, आणि ज्यामुळे आपण आजारी आहोत, अशक्त आहोत, पांगळे झालेलो आहोत। तेथे त्या खांबावरती टांगलेल्या तो सापाचं चिन्ह होतं। येथे क्रूसावरती टांगलेला ख्रिस्त आहे, आणि जी व्यक्ती त्या ख्रिस्ताकडे पाहणार आहे त्या व्यक्तीमधून ते पापाचं विष आपोआप उतरणार आहे, नष्ट होणार आहे। जी व्यक्ती त्या ख्रिस्ताकडे टक लावून पाहणार आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहे, आणि त्याहीपेक्षा जास्त ख्रिस्ताला आपल्याला तारणारा म्हणून स्वीकारणार आहे, त्या व्यक्तीला नवजीवन मिळणार आहे। आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमान आपल्याला ते सांगत आहे, जेव्हा शास्त्री आणि परुषी येशूला मारण्यासाठी पाहतात किंवा येशूवरती विश्वास ठेवत नाही, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना एक शब्द सांगत आहे, ते म्हणजे तुम्ही तुमच्या पापामध्ये मरणार आहात। जर तुम्ही पापाच्या अंधारातून बाहेर पडून माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, तर तुम्ही तुमच्या पापामध्ये मरणार आहात। म्हणजे पापाचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे, आणि त्यातून मुक्त व्हायचं असेल, ते विष बाहेर काढायचं असेल, तर त्यासाठी एकच औषध आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं अमूल्य रक्त। क्रूसावरती टांगलेला प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला त्या पापाच्या विषापासून, विषाणूपासून, पापाच्या जाळ्यापासून पूर्णपणे मुक्त करू शकते। आज आपण या पवित्र या उपवास काळामध्ये आहोत, आणि परत एकदा परमेश्वर आपल्या सर्वांना पापाचा त्याग करण्यासाठी आणि ख्रिस्ताकडे वळण्यासाठी पाचारण करत आहेत। आज आपण ख्रिस्ताकडे येऊया, त्या क्रूसावरती टांगल्या ख्रिस्ताकडे पाहूया, आणि तेच क्रूसावरती टांगला ख्रिस्त आपल्यासाठी उत्तम असं औषध असणार आहे, उत्तम असं आपल्या सर्व प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्या ख्रिस्ताकडे येऊया, पूर्णपणे विसंबून राहूया, त्याला आपला तारणार म्हणून स्वीकारूया, आणि त्याच्याकडे आपण पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित करूया, आणि नक्कीच ते आध्यात्मिक जीवन, आध्यात्मिक जे जडणघडण आहे, ते नवजीवन आहे, ते आपल्या प्रत्येकाला नक्कीच मिळणार आहे। आमेन।